नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी जेवढी जमलेली हिंदू बांधवांनो, संपूर्ण महाराष्ट्रात असं एक गणगापुरात महाराजांची दत्ताचा अवतार, साक्षात भगवंताचा अवतार आहे. ती एकमुखीचा अवतार आहे. बघा समोरल्या समोर त्यांची आता मी शूटिंग काढायला लागलोय, व्हिडिओ शूटिंग काढायला लागलोय. साक्षात दत्ताचा अवतार आहे. ती एकमुखी दत्त महाराजांचा अवतार आहे. ह्यांना लांब लांबनं भक्ती येते ती भेटाय, पुण्याने येते ती, आमदार येतो, खासदार येतो. ह्यांची इतकी 24 तास उन्हात, 24 तास पावसात, 24 तास वाऱ्यात ह्यांना इतकी बघायला गर्दी असते. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यांसाठी जेवढी भक्ती येते ती ह्यांचं दर्शन करून जाते. अशा अब्जी कोटीनं लोक येते ते ह्यांची सेवा करून जाते. गणगापूरचे महाराज आपले दत्ताचा अवतार म्हणते, ह्यांना साक्षात एकमुखीचा अवतार म्हणते. ते महाराष्ट्रातले भक्तांनी पण ह्यांना बघायला पाहिजे. महाराजांना असं दर्शन करत होते. काही यूट्यूबला लोकांनी दर्शन करावं म्हणतोय मी, यूट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. चांगदेव जाधव महाराष्ट्रातले राज्याचे इंटरनॅशनल यूट्यूबर महाराष्ट्रात असंच मी ब्लॉगर बनवतो. असं यूट्यूब माझ्या आय डीमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मी असं व्हिडिओ बनवून टाकतो. ही देवाचा व्हिडिओ, साक्षात एकमुखीचा अवतार आहे ती. महाराज साक्षात भगवंताचा अवतार आहे ती. पण त्यांनी उन्हात 24 तास पावसात, 24 तास वाऱ्यात, 24 तास थंडीत असते ती. ही माणसाला 10 मिनटं सकाळ दम निघत नाही, पण आपण थांबतो उन्हात पावसात वाऱ्यात. असलं महाराज 24 तास तपस्या करत बसते ती कोणासाठी? आपल्यासाठी. एकमुखी दत्ताचा अवतार गणगापुरात प्रकट झाले आणि गणगापुरात त्यांनी जन्म झाला त्यांचा. एकमुखी अवतार दत्त महाराजांचं, साक्षात महाराजांचं आता शूटिंग काढायला लागलोय आणि महाराजांचा मी व्हिडिओ पण बनवणार आहे आणि यूट्यूबला व्हिडिओ पण टाकणार आहे. महाराजांचा दत्ताचा अवतार, साक्षात भगवंताचा अवतार.